बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे आजपासून पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते। पैठण गेट परिसरामध्ये मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मनपा उपआयुक्त तसंच अतिक्रमण हटाव मोहीम प्रमुख वाहुळे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य प्रमुख रस्त्यांवरील 10 प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम महानगरपालिकेने पुन्हा एकदा चालू केली। आजपासून ही पाडापाडी मोहीम या ठिकाणी सुरू आहे। आपण आता सध्या पैठण गेट परिसरामध्ये आहोत। पैठण गेट परिसरामध्ये जे अतिक्रमण अवैध आहे ते अतिक्रमण या ठिकाणी पाडणं सुरू आहे। अनेक रस्ते जे ते मोकळा श्वास घेऊ शकत नव्हते, अनेक रस्ते देखील या ठिकाणी जाम करण्यात आले होते, ते देखील मोकळे करण्याचं काम मनपाकडून या ठिकाणी केले जाते। आपण जर बघितलं तर मोठा फौज फाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कुठला अनुचित प्रकार घडू नये किंवा अतिक्रमण धारकांनी जर विरोध केला तर त्यांना वेळीच थांबवण्यासाठी हा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दंगा काबू पथक असेल, स्थानिक पोलीस असेल आणि मनपाचे गार्ड असलेले संपूर्ण मोठा फौजफाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आजपासून पुढील काही दिवस ही जी मोहीम आहे पाडापाडीची मोहीम चालू असणार आहे, कारण की मुख्य जे शहरातील मुख्य 10 प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यावर ही मोहीम चालणार आहे। आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरातून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। या अगोदर देखील मनपा अतिक्रमणाविरोधात आक्रमक होती, मात्र मागील काही दिवसा अगोदर ही कारवाई थांबली होती। आता या कारवाईला पुन्हा एकदा वेग आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचे ज्या गल्ल्या होत्या त्या गल्ल्या देखील या ठिकाणी नसल्यात दिसून येत नव्हत्या, त्या गल्ल्या देखील आता मोकळं करण्याचं काम या ठिकाणी मनपाकडून केल्या जाते। मोठ्या प्रमाणात घरांचं जे समोर आलेला भाग असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते देखील पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर मुख्य 10 रस्त्यावर देखील ही कारवाई पुढील काही दिवस चालणार आहे। त्यामुळे मनपा पुन्हा एकदा अतिक्रमण धारकाविरोधात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।